आमदार राजासिंह ठाकूर यांनी ओवेसी बंधूंवर घणाघाती टीका केली आहे। कुठल्याही राज्यात निवडणुका लागल्या की तिथे जाऊन दुसऱ्या पक्षांना ब्लॅकमेल करतात अशा शब्दात ठाकूर यांनी हल्ला चढवला। कोल्हापूरमधील हुपरीमध्ये ठाकूर यांनी टीका केली आणि त्यामुळे एमआयएम कडूनही जोरदार पलटवार करण्यात आला। पाहूयात। समस्त हिंदू समाजाकडून हुपरीतल्या हुतात्मा स्मारक मैदानावर हिंदू धर्मजागृती सभा आयोजित करण्यात आली होती। या सभेत तेलंगणामधील भाजपचे आमदार राजासिंह यांनी विरोधकांवर जोरदार हल्ला चढवला। कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिरातील भ्रष्टाचार प्रकरणी कडक कारवाईची मागणी त्यांनी केली। तसंच हिंदू मंदिरातील दान केलेला पैसा हिंदू संरक्षणासाठीच खर्च झाला पाहिजे, त्याकरता राज्य सरकारने कायदा करावा अशी मागणीही केली। हिंदू राष्ट्र स्थापनेची वेळ जवळ आली आहे, त्यामुळे तरुणांनी सज्ज राहण्याचं आवाहन राजासिंह यांनी केलं। आने वाली संतान को बताना कि कैसा आसमान को छूने वाला राम मंदिर बनाया है और तू देखेगा जीते जी काशी में भी महादेव का मंदिर बनेगा, मथुरा में भी कृष्ण का मंदिर बनेगा, तू देखेगा जीते जी। एमआयएमच्या ओवेसी बंधूंच्या राजकारणावर राजासिंह ठाकूर यांनी आक्रमक शब्दात तोफ डागली। ये ओवेसी जो है मेरे मित्रों, ये एक छोटा सा चूहा है और ये दो भाई छोटे चूहे बड़े चूहे, कैसा इनकी सोच क्या है पता है? ये एक बहुत बड़े ब्लैकमेलर है। जहां कहीं भी चुनाव होता है वहां पर जाते हैं, दूसरी पार्टी को ब्लैकमेल करते हैं, पैसा कमाते और बढ़ जाते हैं। हैदराबाद मध्ये एमआयएमचं प्राबल्य असून त्याच शहरातून राजासिंह ठाकूर निवडून येतात। तिथे दोघांमध्ये नेहमीच राजकीय संघर्ष घडत असतो, पण त्यांच्यातला हा संघर्ष आता महाराष्ट्रातही पोहोचलाय। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।